घडलं असतं तर महाराष्ट्र शांत राहिला असता का? पण हे माझ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे देवाभाऊचं सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. त्याला परत दोन पायावर तो शौचालयामध्ये उभं राहू शकणार नाही, एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल. अल्पवयीन आहे मुलगा, तो मदरशामध्ये शिकलेला आहे. आपण त्याच्या बापाचे विचार काय आहेत? बापाच्या विचारावरून कळतं मुलगा कसा तयार झालेला आहे. जेव्हा त्याच्या वडिलांकडे आमचे कार्यकर्ते गेले, त्यांनी काय उत्तर दिलं? तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी हिंदू समाजाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलेलं आहे. म्हणून आम्ही वारंवार बोलतोय, हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे. म्हणून हिंदू समाजाला समाधान होईल. आमच्या देवी देवतांकडे त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबरोबर काय बोललं तर त्यांना मिरची लागते, मशिदीबद्दल बोललं तर सर तनसीर जुदाचे घोषणा दिले जातात. आता आमच्या मंदिराकडे वाकड्या नजरेने बघणारे लोकांना ना आमचं देवाभाऊचं सरकार नीट ठेवणार नाही, जागेवर ठेवणार नाही, एवढं विश्वासाने सांगतो. संजय राऊत म्हणतायत की जो पहलगाममधला हल्ला झाला त्याची गृह खात्याने जबाबदारी घ्यावी आणि मोदींना अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे. हो, पण मग करोनामध्ये आमचा महाराष्ट्र मृत्यूच्या आकड्यामध्ये 1 क्रमांकावर होता, तर ह्या नालायकाच्या मालकांनी तेव्हा राजीनामा का दिला नाही? ज्याच्याकडून तो पगार घेतो ना, तो उद्धव ठाकरे तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे मृत्युमुखी पडलेले पेशंट, तेव्हा त्याच्या नालायक मालकांनी का राजीनामा दिला नाही? म्हणून राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार या कार्ट्याला आहे का? पहिला ह्याबद्दल विचार करा. आणि आमच्या मोदी साहेबांवर, आमच्या अमित शाह साहेबांवर ना देशाच्या जनतेला पूर्ण विश्वास आहे. आम्हाला सर्टिफिकेट या संजय राजाराम राऊत सारख्या नालायकांकडून नको. त्यांनी सहकारी पक्षांना देखील सुनावलंय का मला विरोधकांची कीव येते, विरोधकांनी सत्ताधारी सरकारचा साथ. आता त्याच्या सहकारी पक्षांनी दखल घ्यावी. काँग्रेस आणि शरद पवार गटाने याची दखल घ्यावी अगर घेण्यासारखं असेल तर. नाहीतर मी ऐकलं आजकाल याचे घराचे पण याची दखल घेत नाही. सहकारी पक्ष लांबची गोष्ट आहे. तुमचे भाजपाचे मंत्री पाकिस्तानचे युट्यूब चॅनल भारतात बंद करण्यात आला, त्यावर संजय राऊत म्हणतात की ही मोठी कारवाई आहे का? मग युट्यूब चॅनल अहो, नाक दाबण्याचे विविध प्रकार असतात. पाणी बंद करणं, युट्यूब चॅनल बंद करणं, त्यांच्या कलाकारांना इथे थांबवणं, टप्प्याटप्प्याने गोष्ट आहे. या भांडूपच्या देवानांच्या अकलेच्या बाहेरचा विषय आहे ना. एवढं जोर लावू नये, त्यांनी डोक्यावर ताण आणू नये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की भाजप ही चेटकी नाही, म्हणजे काँग्रेस नेत्याला खाणारी चेटकी नाही, आता कार्यकर्त्याच्या सुद्धा. अरे, जो माणूस स्वतः त्याच्या इलेक्शनमध्ये निवडून येऊ शकला नाही, तो काय आम्हाला सल्ले देतोय? काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बोलतोय ना तुम्ही, तो आता पडलेला माणूस आहे. तो आता आम्हाला